बहीण भावाचं नातं फार जवळच आहे बरं का. त्या नात्याला तडा जाऊन देऊ नका. बहिणींनो, सया घ्यायच्या नाही त्या. घेतलं तर सगळं नावावर करून घ्यायचं, पण सया घ्यायच्या नाही त्या. कारण लक्षात ठेवा, तुम्ही आणि हे एकाच रक्ताने एकाच आईच्या पोटी जन्माला तयार झालेत. नाही हो, तुम्ही पण चांगल्या मोठ्या मनानं आपल्या बहिणीला काहीतरी दिलं पाहिजे. बहीण मेल्यानंतर साडी घेऊन उपयोग जाऊन उपयोग नाही. तिला नाही कळत भाऊ साडी घेऊन आलाय शेवटची. नाही हो, तिला नाही लक्षात येत. जिवंत आहे तोपर्यंत बहिणीकडे जावा. आणि ताईंनो, तुमचं माहेर कधी संपतं माहितीये? तुमचं माहेर कधी संपतं? ज्या दिवशी तुमच्या माहेरातली आई मरते त्या दिवशी तुमचं माहेर संपतं. तुमचं माहेर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तुमच्या आई आणि वडील आहेत तोपर्यंत. हा संवाद का झाला बरं? कारण आपण पैशाच्या पाठीमागे लागलो. दादांनो, आई मेल्यावरती, बाप मेल्यानंतर आपल्या बहिणीचा खरा भक्कम आधार भाऊ म्हणून आपण चालू.